स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पैशास संबंधित काही अडचणी असतील, दुःख कष्ट निवारण होण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. जो उपाय तुम्हाला ज्या दिवशी हनुमान जयंती आहे, म्हणजे 12 तारखेला शनिवारच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये हनुमंत जयंती आलेली आहे आणि हनुमंत जयंतीच्या दिवशी हा अतिशय प्रभावशाली उपाय प्रत्येक स्त्रीने किंवा पुरुषाने करायचा आहे. हा उपाय केल्याने हा अनुभवसिद्ध असा उपाय आहे. आपल्या मनातले कोणत्याही इच्छा आकांक्षा संकट दुःख नाहीशी होतील ह्या उपायाने. आणि हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जे पैशाचे काही अडचण असतील किंवा कोणाकडे पैसे अटकले असतील, कोणाला पैसे दिलेले असतील ते तुम्हाला परत मिळत नसतील, किंवा तुमच्या घरामध्ये पैसे येत नसेल, तुमच्या घरामध्ये धन संपदा वाढत नसेल, किंवा तुमची प्रगती होत नसेल, किंवा संकट असतील दुःख असतील, तर हा उपाय प्रत्येकाने खूप मनभावनेने आणि श्रद्धेने करायचा आहे. कारण की हनुमंत भगवानांची जेवढी तुम्ही आराधना करणार ती आराधना नक्कीच ते भगवंत ऐकतात आणि आपले संकटांचा नाश निश्चितच करत असतात. त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने. तर काय करायचं बघा, 12 तारखेला शनिवारच्या दिवशी हनुमंत जन्मोत्सव आलेला आहे आणि ह्या जन्मोत्सवाच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे. तर हा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी जर आपण भगवंत हनुमंतांजवळ जर काही मागितलं ते निश्चितच पूर्ण होत असतं. कारण की ते हनुमंत भगवान कलियुगामध्ये चिरंजीव आहे आणि ते अस्तित्वात आहे. त्यांची जर आपण खूप मनभावेने श्रद्धेने आराधना केली, श्रीराम प्रभूंचं नाव घेऊन, तर ती आराधना आपली वाया जात नाही, त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं. त्याच्यामुळे काय करायचं, हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकतात, सकाळी करू शकतात, कधीही करू शकतात. पुरुष करू शकतो, स्त्री करू शकते, ज्याला जमेल त्याने हा उपाय कोणीही करू शकतात. फक्त हा उपाय करताना आपल्याला त्या दिवशी करायचा आहे. नाही तुम्हाला हनुमंत जयंतीच्या दिवशी जमलं तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी सुद्धा करू शकतात, किंवा तुम्ही रविवारच्या दिवशी सुद्धा हा उपाय करू शकतात. कारण की हा अतिशय प्रभावशाली आहे, प्रत्येकाने निश्चितच करायचा आहे वेळ काढून. तर काय करायचं त्या दिवशी तुम्हाला सांगते. कारण की हनुमान प्रभूंना जशा ह्या 3 वस्तू अतिशय प्रिय आहे, तशीच एक वस्तू सुद्धा खूप प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे. ती म्हणजे बघा, हनुमंत भगवंतांना शेंदूर खूप प्रिय आहे, रुईचं फूल खूप प्रिय आहे, नंतर ना तेल ते सुद्धा खूप प्रिय आहे, रुईची जी पानं आहेत ती सुद्धा भगवंत हनुमंतांना खूप प्रिय आहे. तसंच हनुमंत भगवंतांना श्रीराम प्रभूंचं नामस्मरण केल्याने किंवा श्रीराम प्रभूंचं नाव घेऊन आपण काही उपाय करतो, त्याचं फळ त्याची जी प्राप्ती आहे ती निश्चितच आपल्याला मिळत असते. कारण की पैसा कुणाला हवा नसतो, तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत प्रत्येकाला पैशाची गरज असते. आणि या कलियुगामध्ये या सांसारिक जीवनामध्ये पैशाशिवाय काहीच चालत नाही. बघा, जसं आपल्या नशिबाची साथ आपली आध्यात्मिक गरज, तसं कष्टाची सुद्धा साथ आपल्याला हवी असते. कष्ट करून सुद्धा जर आपल्याला काहीच मिळत नसेल, प्रगती होत नसेल, संकट व्याधी आपल्या सोबत असतील, किंवा आपल्याला कोणतेच कामं होत नसतील, पैसा अडकलेला असेल, पैसा येत नसेल, तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. त्या उपाय करण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते. बघा, त्या दिवशी काय करायचं, तर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ ऑलरेडी पानं पडलेली असतात, तर ती पानं चांगली असतील तर ती घ्यायची, नाही तर आपल्याला झाडावरून 11 पानं चांगली घ्यायची आहे. त्याच्यावर छिद्र पडलेलं, काटलेलं, कुटलेलं वगैरे असे नको. त्यांना खाली शेंडी असते पिंपळाच्या पानाला, तसे पानं घ्यायचे आहे 11. ते पानं घरी आणायचे आहे. तुमच्या घरामध्ये जर सेंदूर असेल तर ठीक आहे, नसेल तर म्हणजे केशर असेल तर ठीक आहे, नसेल तर सेंदूर घ्यायचा. बघा, शेंदूर हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो. तर काय करायचं, आणि बाजारात पण घ्यायला गेलं दुकानामध्ये तर तुम्हाला इझिली मिळून जाणार. कुठल्याही जिथं पूजा भंडारचं सामान मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला सेंदूर इझिली मिळून जाणार. आणि काय करायचं त्या दिवशी तुम्हाला सांगते. आपल्याला काय करायचं आहे, ते 11 पानं आणायचे आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल थोडेसे पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्याने स्वच्छ द्यायचं. नसेल गंगाजल तर आपल्या घरातलं स्वच्छ पाणी असतं ते पाणी घ्यायचं. त्याच्याने ते पाणी जे आहे ते खूप स्वच्छ धुवायचे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यांना चांगल्या स्वच्छ फडक्याने पुसून घ्यायचे 11 पानांना.
आणि नंतर ना त्याच्यावर जे पान असतं त्याच्या पुढचा जो साईड आहे म्हणजे जिथं शेंडी आहे म्हणजे जिथं दांडी आहे त्या साईडला नाही, पानाच्या वरच्या साईडला आपल्याला श्रीराम प्रभूंचं नाव लिहायचं आहे। श्रीराम 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 असं तुम्हाला 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस पूर्ण पान भरता आले तरी सुद्धा चालेल। तर त्या पानावर तुम्हाला श्रीराम प्रभूंचं नाव लिहायचं आहे। नाव लिहून झालं ते सेंदूरने किंवा केशरने, तर असं ते मिक्स म्हणजे ते केशर जे असतं ते थोडंसं पाणी टाकून केलं आणि त्याच्याने नाव लिहिलं तरी सुद्धा चालेल। नसेल तर सेंदूर घ्यायचा, सेंदूरमध्ये तेल मिक्स करायचं किंवा पाणी गुलाबजल मिक्स करायचं आणि ते सेंदूर मिक्स करून म्हणजे पातळ करायचं, त्याच्याने नाव लिहिलं तरी सुद्धा चालेल। आता नाव कशाने लिहायचं तर बघा, रुईचं तुमच्या घरामध्ये जर बघा ते काडकोडणी असते टुपिक म्हणतात, ते जर नसेल तर एक काडी घ्यायची, त्याला कापूस गुंडाळायचा वरच्या साईडला बारीक आणि तो सेंदूरमध्ये मिक्स करायचा आणि त्याच्याने श्रीराम 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 असं लिहायचं। आणि हे पानं तुम्ही माळ सुद्धा करू शकता किंवा एकत्र करायचे, चांगलं स्वच्छ म्हणजे कोरडं झाल्यावर एकत्र करायचे 11 पानं। 11 पानं कोरडे झाल्यानंतर तुम्ही हनुमंत भगवानांच्या मंदिरात जायचं। मंदिरात जाताना तुम्ही माळ करू शकतात किंवा असं एकत्र करून सुद्धा 11 पानं घेऊन जाऊ शकतात। त्यावेळेस जाताना तुम्हाला काय करायचं आहे, भगवंत हनुमंतांसाठी एक दिवा सुद्धा द्यायचा आहे, कारण की दिवा हा वंशाची वृद्धी करणारा असतो आणि हनुमंत भगवानांच्या मंदिरात जन्मोत्सवाच्या दिवशी जर तुम्ही हा दिवा लावला तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं, तुमच्या घरामध्ये वंशवृद्धी होते, संकट दुःखांचा नाश होतो। त्यामुळे त्या दिवशी आवर्जून आपल्याला हे 2 उपाय आवर्जून करायचे आहे। त्याच्यासाठी दिवा न्यायचा, फुलवात न्यायची लांब वात न्यायची, त्याच्यामध्ये तुम्हाला राईचं जे तेल असतं ते किंवा तुम्हाला तिळीचं तेलाचा दिवा न्यायचा आहे। तिळीचा दिवा नेताना त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी तीळ टाकायची आहे आणि काळ्या कलरची तीळ टाकायची आणि तो दिवा तुम्हाला भगवंत हनुमंताच्या मंदिरात न्यायचा आहे आणि ते पान सुद्धा न्यायचे आहे आणि ते जे पाने आहे ते भगवंत हनुमंतांच्या पायांवर अर्पण करायचे आहे। आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे, दुःख आहे, व्याधी आहे, पैशांचा त्रास आहे, पैशांसंबंधित काही अडचणी आहे किंवा तुमचा पैसा कुठेतरी अडकलेला आहे आणि तो तुम्हाला मिळत नसेल किंवा तुम्हाला खूप संकटामध्ये तुम्ही वेढले गेलेले असतात, हा जो उपाय आहे तो आवर्जून आपल्याला त्या दिवशी करायचाच आहे। तर अशा प्रकारे आपल्याला देवांना म्हणजे प्रभू म्हणजे जे बजरंगबली आहेत त्यांना ते पानं अर्पण करायचे, आपले दुःख त्यांना सांगायचं, त्यांना विनंती करायची, श्रीराम प्रभूंचं अगोदर नाव घ्यायचं आणि आपलं दुःख त्यांना सांगायचं, कारण की श्रीराम प्रभूंचं जर आपण नाव घेतलं तर आपल्या मनातली जी इच्छा आहे ते हनुमंत भगवान निश्चितच पूर्ण करत असतात। त्यामुळे त्यांचं नावच घेऊन आपल्याला करायचं असतं। बघा, भगवान हनुमंतांना श्रीराम प्रभूंचं नाव घेतल्याने कोणताही दुःख आणि कष्ट असू द्या ते आपलं निवारण होत असतं आणि आपल्या मनातली जी इच्छा आहे ती निश्चितच पूर्ण होत असते। त्याच्यामुळे जे हनुमंत भगवान आहे ते चिरंजीव आहे, कलियुगामध्ये ते अस्तित्वात आहे। त्याच्यामुळे आपल्याला भगवान श्रीराम प्रभूंचं नाव घेऊनच हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय खूप मनाने श्रद्धेने करायचा, कारण की अनुभव सिद्ध आहे। हा जो उपाय केल्याने आपल्याला याचा अनुभव येतोच। तर अशा प्रकारे आपल्याला ते पानं अर्पण करायचे आहे आणि भगवंतांना विनंती करायची आहे आणि दिवा सुद्धा लावायचा आहे। आणि असं केल्याने तुमच्या मनातले जे पैशाची अडचणी, दुःख असतील, कष्ट असतील ते नक्कीच जे हनुमंत भगवान आहे ते पूर्ण करतील। तर अशा प्रकारे आपल्याला उपाय करायचा आहे। करून बघा, अनुभव घेऊन बघा। माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।